ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत प्रति शिवाजी नरवीर शिवाकाशील. सिद्धी जौहर आणि महाराजांचे वकील गंगाधर पंत यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सज्जा कोठीत खास माणसे गोळा झाली. आषाढाच्या वादळी पावसानं थैमान मांडलं होतं. वादळी हवेत राजे बेत आखत होते. राजांनी सांगितलं, त्र्यंबकराव, 2 पालख्या सज्ज ठेवा. बाजी, तुमची निवडक माणसं घ्या. गंगाधर पंत, पत्र पुरं झालं. गंगाधरांनी पत्र तयार केलं होतं. राजांनी ते वाचलं. शिक्कामोर्तब करून ते पत्र गंगाधर पंतांना दिलं. सिद्धी आणि फाजल यांच्याशी शरणागतीबद्दल वाटाघाटी करण्यासाठी गंगाधर पंतांची नियुक्ती झाली. गंगाधर पंत आणि चौघे मिळून गडाच्या प्रसिद्ध 4 दरवाजापाशी आले. त्र्यंबक भास्करांनी हा गडाचा प्रमुख दरवाजा 125 दिवसांनंतर उघडला होता. गंगाधर पंत शरणागतीचे पांढरे निशाण घेऊन गड उतरू लागले. वेढा देऊन बसलेल्या हशामांनी ते निशाण पाहिले आणि सिद्धीकडे वर्दी गेली. फाजल खान ऐटीने शामियाना बाहेर आला आणि आपल्या यशाचे कौतुक पाहून हसू लागला. गंगाधर पंतांना पाहून सिद्धी म्हणाला, राजा साहब यहां हाजीर होंगे. पंत म्हणाले, आपण राजांच्या सुरक्षेची हमी दिली तर राजे उद्या हजर होतील. सिद्धी म्हणाला, आम्ही जरूर ती हमी देऊ. पण फाजल घाबरून म्हणाला, यात शिवाजीचा डाव दिसतोय. अब्बाजानच्या वेळी अशीच बोलणी झाली होती. सिद्धी जौहर हसला आणि म्हणाला, फाजल, अफजल खानाच्या वेळी बोलणी अशीच झाली, पण वेढा असा नव्हता. त्यावेळी तुझे अब्बाजान शिवाजीला भेटायला गेले. उद्या शिवाजी इथं येतोय, त्याला यावंच लागेल. राजांच्या सुरक्षेची हमी घेऊन राजे उद्या सिद्धी जौहरच्या शामियान्यात हजर होतील असे सांगून गंगाधर पंत गडावर परतले. सिद्धीच्या सगळ्या छावणीत ही बातमी पसरली. अखंड पावसाच्या माऱ्यात सापडून बेजार झालेली छावणी त्या बातमीने आनंदित झाली. वेड्याचा ताण एकदम कमी झाला. फाजल खान उद्याचे स्वप्न पाहत होता आणि सिद्धी जौहर आपले विजापुरातील प्रचंड स्वागत नजरेपुढून घालत होता. पंत गडावरती परत आले. राजांनी विचारले, पंत, इथवर तर सर्व ठीक झालं. आता खुद्द गडावर आम्ही उद्या सिद्धी जौहरला भेटायला जाणार. ही बातमी पसरू द्या. राजे हसत म्हणाले, सर्व पार पडलं तर ठीक, नाहीतर आम्हाला सिद्धीला भेटायचा योग येणारच. भेटीसाठीची तयारी सुरू झाली. बाजींनी आपली माणसे निवडली. गंगाधर पंत, त्र्यंबकराव हे राजांच्या सोबत जाणारे सैन्य सामान याची व्यवस्था करत होते. आणि यामध्येच राजांनी शिवाकाशीदला बोलावले. हसतमुख शिवा राजांच्या समोर आला. राजे म्हणाले, आम्ही गडाबाहेर पडताना आणखी एक पालखी राजरस्त्यानं सोडणार आहोत. तिथं आणखीन एक शिवाजी हवा. शिवा म्हणाला, महाराज, समजलं नाही. राजे म्हणाले, शिवा, आम्ही गेलो की दुसरी पालखी निघेल. ही पालखी राजरस्त्यानं जाणार असल्यानं नक्कीच जौहरच्या हाती मिळेल. जरी आमचा सुगावा लागला तरी दुसरी पालखी सापडल्यामुळं शिवाजी सापडला अशीच समजूत होईल. शिवानं उत्सुकतेमध्ये विचारलं, मग अडलंय कुठं? राजे म्हणाले, दुसरा शिवाजी पाहिजे, आमच्यासारखाच आमच्या चेहऱ्या मोहऱ्याशी जुळणारा. शिवाच्या एकदम लक्षात आलं आणि तो आनंदाने म्हणाला, अशी कामगिरी कोण सोडल होय राज? शिवाकाशीत राजांच्या सारखाच होता. अनेक वेळा त्याच्याशी आपले साधर्म्य राजांनी बोलावून सुद्धा दाखवलं होतं. आणि शिवानं सुद्धा हौसेनं राजांसारखीच दाढी ठेवली होती. तो आला की त्याचे मित्र सुद्धा त्याला या राजे असे थट्टेने म्हणत असत. शिवाच्या निर्णयाची खात्री राजांना होतीच. राजे संयमित आवाजाने म्हणाले, शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही. तुझ्यामुळं आम्ही सुटून जाऊ, पण तू सुटणं कठीण, म्हणूनच आम्ही विचार करत आहोत. शिवानी राजांचे पाय धरले. तो म्हणाला, महाराज, भवानीची शपथ आहे तुम्हाला, आता विचार बदलू नका. तुम्ही वाचाल तर लाख शिवा जन्माला येतील आणि या शिवाच्या जीवाचं सोनं होईल. राजांनी आपले खास कपडे शिवाला दिले.
कपडे मस्तकी लावून शिवाने ते परिधान केले. राजांनी संदूक उघडून टोप दिला. टोप चढवून शिवा उभा होता. राजांनी दुशेला शिवाला आपल्या हातांनी बांधला. कमरेला रत्नजडीत तलवार लावली. दुशेल्यात कटार खोली. अंगावर चढणाऱ्या एक एक वस्तू बरोबर शिवा कासावीस होत होता. हृदय धडकत होतं. राजांनी मोत्यांचा तुरा शिवाच्या टोपात खोचला आणि जरी चढाव दाखवीत राजे म्हणाले, शिवा चढाव घाल. त्या शब्दांनी शिवा एक पाऊल मागे सरला. दुसऱ्याच क्षणी जोडे उराशी कवटाळी तो म्हणाला, महाराज फार झालं. आजवर हे ओझं कसं सोसलं तुम्हालाच माहित. या जोड्यांच्या जवळ उभं राहायची माझी लायकी नाही आणि हे जोड पायात घालू. राजे कठोर बनले. शिवा जोडे घाल. असला रडवा शिवाजी. अरे आमची आबरू पणाला लागेल अशानं. त्या शब्दांबरोबर शिवाची छाती रुंदावली. डोळे हसरे बनले. त्याने चढाव पायी चढवले आणि तलवार हातावर ठेवीत तो म्हणाला, कोण म्हणतो आम्ही रडवे म्हणून. राजे हसले. राजांनी गळ्यातला कंठा काढला. तो शिवाच्या गळ्यात घातला. संदुकीतून कवड्यांची माळ उचलली आणि कपाळी लावून ते म्हणाले, शिवा हे भोसल्यांचं खरं लेणं. भवानीचा प्रसाद. देवीच्या भक्ताची खूण. हिला कमीपणा आणू नको. कशावर फसला नाही तरी ही माळ पाहून सिद्धी नक्की फसेल. राजांनी कवड्यांची माळ शिवाच्या गळ्यात घातली. राजे मागे सरून शिवाचे रूप पाहत होते. तोच हुजरे आला. खबर आली, गंगाधर पंत आले. राजांनी त्यांना आत पाठवण्यास सांगितले. राजे शिवाला म्हणाले, शिवा जरा पाठमोरा उभा राहा. एवढे बोलून राजे पलीकडच्या दालनामध्ये गेले. गंगाधर पंत बाजी प्रभू आत आले आणि म्हणाले, राजे सारी तयारी झाली. शिवा गरकन वळाला. म्हणाला, ठीक आहे पंत, आम्हीही तयार आहोत. बाजी प्रभू उद्गारले, तुम्ही? तू? शिवा हसला. राजेही बाहेर पडले. राजांनी विचारले, बाजी कसा वाटतो प्रति शिवाजी. महाराज क्षणभर विश्वास बसला नाही. ज्यानं आपणाला जवळून पाहिलं नाही तो खास फसेल. पण शिवा, राजे असं ढिल्या अंगानं कधीच उभे राहत नाहीत. शिवा एकदम ताठ झाला. राजे म्हणाले, शिवा एक राहिलं. राजांनी आपल्या कानातला चौकडा काढला आणि शिवाच्या एका कानात चौकडा घातला. दुसरा चौकडा घालण्यासाठी राजे वळाले आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. हुंदका फुटला आणि गडबडीने त्यांनी शिवाच्या हातामध्ये चौकडा दिला. राजांनी शिवाला मिठीत घेतले. राजांना काही बोलायला सुचत नव्हतं. डोळ्यातले अश्रू शिवाचा खांदा भिजवीत होते. राजे म्हणाले, शिवा या राजेपणाचा याचसाठी तिटकारा वाटतो. तुमच्यासारखे प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रसंगाला खर्ची घालायचे कशासाठी आणि का. अरे माझ्यासाठी मरण पत्करणारा तू आणि तुझ्या कानात मी चौकडा घालतो. केवढी क्रूर थट्टा आहे ही. शिवाने राजांच्या मिठीतून सोडवणूक करून घेतली आणि शिवा म्हणाला, राजे माणसं मेल्यानंतर रडणारे लय बघितले, पण जिवंतपणे रडणारे फार थोडे. महाराज माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं आणखीन काय पाहिजे या जीवाला. पडलेल्या एका थेंबासाठी एक एक मरण पत्करेन मी राज. माझ्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. राजांनी स्वतःला सावरलं. डोळे टिपले आणि त्यांनी गंगाधर पंतांना पुढच्या तयारीविषयी विचारलं. गंगाधर पंतांनी सांगितलं, अंधार पडताच नजरबाज रस्ता दाखवायला गडाखाली उतरले आहेत, पण राजे बाहेर पाऊस आणि वादळ फार आहे. राजे म्हणाले, निसर्गा इतकी आमची जपणूक कोणीच केली नाही. आज पौर्णिमा, पण पौर्णिमेचं चांदणं असतानाही आमच्या रक्षणासाठी निसर्गानं हे रूप धारण केलंय आणि आपण निसर्गाचे आभार मानायला हवे. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.